पेट्रोल डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार रामराव वडकुते ई बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालयात हिंगोली। देशात पेट्रोल डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना पर्यावरणपूरक आणि पर्यायी वाहतुकीचा संदेश देण्यासाठी राज्यभर खासदार रामराव वडकुते यांनी हिंगोली शहरात ई बाईकवरून प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा उपक्रम राबवला। यावेळी बोलताना खासदार रामराव वडकुते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे। इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी ई वाहनांचा वापर वाढणे काळाची गरज आहे। मी स्वतः ई बाईकवर विविध शहरांमध्ये फिरणार असून उन्हाळा असला तरी ई मोटारसायकलचाच वापर करणार आहे। तसेच लवकरच ई कारही घेणार आहे। ते पुढे म्हणाले, देशाच्या भविष्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक आहे। आपण लोकांना जे सांगतो ते स्वतःही आचरणात आणलं पाहिजे। वडकुते यांनी ई बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। पेट्रोल डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या उपक्रमाची शहरात चर्चा रंगली असून पर्यावरण संवर्धनासह इंधन बचतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगोली प्रतिनिधी शिवाजी करहाळे। मोदी साहेबांनी आवाहन केल्यानंतर आज तुम्ही इलेक्ट्रिकल स्कूटी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात तुमची दैनंदिन कामं करण्यासाठी आले, तर नेमकं काय यातून संकेत आहे? आणि देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या साठी जे सांगितलं आहे, सध्या जे बिकट प्रसंग आहे त्या प्रसंगाला जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचं असेल तर जिथं अनावश्यक गोष्टी आहेत त्या टाळता याव्यात या उद्देशानं मी शहरामध्ये यापुढे पूर्ण ई बाईकवर फिरणार आहे। थोडं ऊन लागलं तरी डोक्याला काही बांधून पण मी ई बाईकवरच फिरणार आहे। काही दिवसात बाहेरगावी जाताना सध्या जरी नसेल तर एक 15 दिवसात मी ई 4 व्हीलर घेण्याच्या मनस्थितीत आहे, कारण देशाच्या पंतप्रधानांनी देशासाठी काही गोष्टी सांगितल्या। मी त्यांच्याबरोबर काम करतो, त्यांच्या आधिपत्याखाली राज्यसभेचा खासदार म्हणून काम करणार। जर एकनाथ महाराजाप्रमाणे जर आम्हाला लोकायला सांगायचं असेल तर आम्ही ते पाळलं पाहिजेत या उद्देशाने मी स्वतः पंतप्रधानांनी जे आम्हाला सूचना दिल्या, आदेश केले त्याप्रमाणे मी वागत आहे। आणि तशाच प्रकारचे आवाहन जनतेला सुद्धा करतो की देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी ज्या सूचना केल्या त्या आपण पाळाव्यात, ह्या देशाच्या हिताच्या आहेत। एवढंच या ठिकाणी मला आपलं नम्रपणे